श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 8 पान क्रमांक 61. अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही असं शीर्षक आहे. मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते. अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय. आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफल शेष राहत नाही. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रौत कर्म आणि त्याच्या प्रतिफळाचे केंद्र महद अहंकार असून मायाजाल सहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन व्यक्तित्व रहित होतो. परमात्मा व्यक्तित्व सहित शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे. कर्म व त्याच्या फळाचा नाश पाहून योगी सिद्धावस्थेस प्राप्त करतो. जरी योगी कर्मफलाचे भोग स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो. परमात्मा योग्यांच्याद्वारे आपल्या दिव्य लीलांचे प्रकटीकरण करीत असतो. योगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यास झाला असेल तर सर्व शक्तींचे हरण करून त्याचा गर्वहरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते. श्री बापनार्यांनी श्रीशैल्य क्षेत्री असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर काही ठिकाणी सौरमंडलातून शक्तिपात केला होता. स्वयंभू दत्ताची उत्सव मूर्ती तसेच अर्चन मूर्तीत सुद्धा शक्तिपात केला होता. अग्निसंबंधित असलेल्या या शक्तीस शांती विधान करावे लागते. तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करविणारे सुद्धा अर्चना मूर्तीच्या प्रखर तेजाने शिक्षेस पात्र होऊन त्यांना अनिष्ट फल प्राप्त होते. स्वयंभू दत्तमूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगीच जाणू शकतात. श्रीशैल्य मल्लिकार्जुन स्थानी शक्तिपात हजारो लोक उपस्थित असताना श्री बापनार्यांच्या अध्वर्यत्वाने झाला होता. सूर्यमंडलातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात ते लीन झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्य आहेत. ती केवळ महायोग्यांना सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्यायोग्य आहेत. श्रीशैल्यात झालेल्या शक्तिपाताचे शांती विधान करण्यात आले. यात हजारोंच्या संख्येने अन्नदान झाले. त्या योगाने जठराग्नी शांत झाला. उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांती तत्वात लीन झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभप्रद झाले. पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तिपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्या कारणाने तेथे शांती विधान किंवा अन्नदान झाले नाही. श्री बापनार्यांनी अन्नदान करण्यास सुचवले असता पिठापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्कवितर्क करून श्री बापनार्यांची सूचना फेटाळून लावली. असा हा परिच्छेद आहे. आपण टप्प्याटप्प्याने हा परिच्छेद समजून घेऊया, त्याच्यावर चिंतन मनन करूया. पहिलंच त्यांनी असं म्हटलं आहे की मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडते. अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय. म्हणजे मुळात सर्व चैतन्यच आहे. पण मग काय आलं, अज्ञानाचं आवरण म्हणजे काय, तर मन आणि बुद्धीवर अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. म्हणजे ते चैतन्यच आहे पण त्याच्यावर मन आणि बुद्धी चं आवरण आलं आहे. म्हणजे मन आणि बुद्धीचं आवरण जर बाजूला केलं तर ते पुन्हा शुद्ध चैतन्यच होईल. म्हणजे मन आणि बुद्धीचं आवरण असेपर्यंत कर्माचरण घडणार आहे. आणि मन आणि बुद्धीचं आवरण जर बाजूला झालं तर जे घडेल ते कर्माचरण असेल का त्यातून अकर्म घडेल. म्हणजे कुठलंही कर्म करायला अहंकार कारणीभूत आहे. आणि अहंकार नष्ट झाला तर, किंवा अकर्माने जगता यायला लागलं तर अहंकार राहील का. मग अकर्मैव मोक्षः अशी आद्य शंकराचार्यांची घोषणा आहे, शिकवण आहे त्यांची. आणि सिद्ध समाधी योगाच्या वर्गामध्ये त्याचं प्रॅक्टिकल आहे. गुरुजी ऋषी प्रभाकरांनी अकर्मैव मोक्षाचा प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यायचा, अनुभूती कशी घ्यायची आणि त्या जाणीवेत जगायचं कसं,
याचा संपूर्ण सिलॅबस टेक्नॉलॉजी तयार केली. मग मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडते आणि कर्माचरण घडलं की कर्मबंधन आहे. म्हणजे आणखीनच ते आवरणांनी आच्छादित होणं होत जाणार आहे. शुद्ध चैतन्य जे आहे ते अधिक आच्छादित होणार आहे. त्याच्याभोवती वेष्टणं वाढणार आहेत. परिणामतः मोकळेपणा, स्वातंत्र्य, मोक्ष, मुक्ती ह्यापासून दूर जाणार आहे ते आणखीन. म्हणजे कर्माचरण कशाने घडत आहे तर अहंकारामुळे. मग कर्माचरण सुटलं म्हणजे अकर्मात प्रवेश जर झाला तर अहंकार गळून पडेल का, किंवा अहंकार गळून पडला तर अकर्म सुरू होईल का, कर्माचरण थांबेल का? असं दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे अहंकार गळून पडला तरी अकर्मात प्रवेश होईल, अकर्मात प्रवेश झाला तर अहंकार गळून पडेल. अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय. जेव्हा मन बुद्धीचं आवरण असेल त्यावेळेला अशुद्ध चैतन्य म्हणजे मर्यादितपणा आला तिथे. मग मनाचं कार्य काय आहे आणि बुद्धीचं कार्य काय आहे? बुद्धीचं कार्य निर्णय घेणं आहे आणि मनाचं कार्य काय आहे? पंचेंद्रियांमार्फत आलेल्या संवेदना बुद्धीपर्यंत पोचवणं, त्याच्यावर होणारा निर्णय बुद्धीतून पुन्हा पंचेंद्रियांपर्यंत पोचवणं, म्हणजे ॲक्शन रिॲक्शन, इनपुट आउटपुट. याचा जो पोस्टमनचा रोल आहे तो हे मन करत आहे का? आणि डिसिजन मेकर बुद्धी आहे का? मग डिसिजन मेकिंगमध्ये फॉल्ट असेल तरी प्रॉब्लेम येईल आणि पोस्टमन जर काम नीट करत नसेल तरी प्रॉब्लेम येईल. म्हणजे आदेश एक निघाला होता आणि पोचवलं दुसरंच, मग इथे गडबड होईल का? असाही विचार करता येईल. आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफल शेष राहत नाही. म्हणजे काय होतं? मागचा अकाउंट सगळा क्लिअर होतो का? चित्त शुद्ध होतं का? द्रष्टा स्वरूपामध्ये स्थित होतो का? अशी ती अवस्था आहे का? आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वची जाणीव, साक्षात नुसती जाणीव नाही तर स्व होऊन जाणं, असं जर झालं तर त्या योग्यास, म्हणजे हे योग्यांच्याच बाबतीत घडतं ना. जन्मांतराचे कर्मफल म्हणजे जन्मोजन्मीचा जो काही साठा आहे तो सगळा शेष राहत नाही, मुक्त होतो तो. म्हणजे सगळी आवरणं मन आणि बुद्धीवरची नष्ट होतात आणि अहम हे बद्ध असलेलं चैतन्य मुक्त होऊन जातं. चैतन्यम आत्मा ज्ञानम बंधहा, ते ज्ञानम बंधहा जे आहे ते नष्ट होतं आणि चैतन्यम आत्मा ही स्थिती येते. शिवसूत्र. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. आता हे दोन्ही बाजूनी विचार करता येईल. अहंकार नामशेष झाला की आत्मसाक्षात्कार, आणि आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे अहंकार नष्ट होतो. आणि अहंकार म्हणजे काय तर मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादनं. म्हणजे मन आणि बुद्धीवरचं जर अज्ञान गेलं तर अहंकार नष्ट होणार आहे, आणि अहंकार नष्ट झाला तर मन आणि बुद्धीचं आवरण, त्याच्यावरचं आवरण जाणार आहे. योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रौत कर्म आणि त्याच्या प्रतिफलाचे केंद्र महत अहंकार असून मायाजाल सहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन व्यक्तित्व रहित होतो. पर्सनॅलिटी म्हणून काही राहत नाही, अस्तित्वगत तो होतो, समष्टीभूत होतो. परमात्मा व्यक्तित्वसहित शक्तिस्वरूप होऊन राहिला आहे. परमात्मा व्यक्तित्वसहित शक्तिस्वरूप होऊन राहिला आहे. अनमॅनिफेस्टेड मॅनिफेस्ट झाला आहे, अव्यक्त व्यक्त झाला आहे. कर्म व त्याच्या फळाचा नाश पाहून योगी सिद्धावस्थेस प्राप्त करतो. कर्म त्याचं फळ म्हणजे फळातून मुक्ती पण आहे आणि कर्मातून पण मुक्ती आहे, अशी जेव्हा अवस्था येते त्यावेळेला तो योगी सिद्धावस्थेस प्राप्त करतो. जरी योगी फलाचे भोग सूक्ष्म देहाने भोगत असला, स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो. म्हणजे स्थूल देहच्या डेस्टिनीप्रमाणे त्याचे पेन्स आणि प्लेजर्स, सुखदुःख ही त्याला भोगावी लागणारच आहेत. पण देहाचा अभिमान नाही आहे, त्याच्याशी अटॅचमेंट नाही आहे, म्हणून अशा स्थूल देहाने भोगताना सुद्धा योगी मुक्तावस्थेत आहे. म्हणजे कर्मफळाचे भोग मिळणार का? हो, मिळणारच. स्थूल देहाला ते मिळणारच आहेत, पण डिटॅचमेंटमुळे आणि त्याच्याशी जोडलं न जाण्यामुळे तो मुक्ती अनुभवतो. परमात्मा योग्यांच्याद्वारे आपल्या दिव्यलीलांचे प्रकटीकरण करीत असतो. मग परमात्म्याला सुद्धा त्याच्या दिव्यलीला जर प्रकट करायचे असेल तर योग्यांच्या शरीर मन बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटचा आधार घ्यायला लागतोय. एखाद्या गॅझेटमधनंच इलेक्ट्रिसिटी मॅनिफेस्ट होईल ना. प्युअर इलेक्ट्रिसिटी कशी जाणवणार? वीज पंख्यातनं गेली की गती आहे,
मिक्सरमधनं गेली तर काहीतरी प्रॉडक्ट आहे वेगळं, दिव्यात गेली प्रकाश आहे, पण ती विजेची अभिव्यक्ती गॅजेटशिवाय नाही. मग हे योग्यांचे जे देह आहेत, योगी जे आहेत, ते त्या ऊर्जेचं मॅनिफेस्टेशनचं माध्यम आहे का? योगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यात झाला असेल तर सर्व शक्तींचे हरण करून त्याचा गर्वहरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते. अहंकार म्हणजे काय? ते जे सहजता होती ना ती गेली आता. मग त्याच्याने काय होणार आहे? ते गॅजेटच उडून जातं. मग त्याचा अहंकारच नष्ट होतो. मग हे सामर्थ्य परमात्म्यात असते म्हणजे काय? जो सोर्स आहे, मूळ जे आहे, स्रोत आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहेच, इनबिल्ट आहे ते. ते गॅजेट पण तेच निर्माण करताय, ऊर्जा पण तेच निर्माण करताय. परमात्मा गॅजेटमध्ये ऊर्जा तोच पाठवतोय, त्या गॅजेटची रचना तोच करतोय, त्या गॅजेटमध्ये ऊर्जा किती पाठवली पाहिजे हे पण तोच ठरवतोय. मग त्याचा अहंकार हरण करणं हे तोच करू शकतो. म्हणजे जो अहंकार आहे तो स्वतःचा गर्व नष्ट नाही करू शकणार. त्याचा गर्व नष्ट करायचा का नाही हे परत तो परमात्माच ठरवतोय का, असाही विचार करता येईल. श्री गुरुदेव दत्त.